मग त्यातून लिहिता लिहिता मग रेषेचे नियम आले, उभी रेषा आडवी रेषा. मग एक उभी रेषा माणसाला उभं राहायला शिकवते. दोन उभ्या रेषा आल्या की दोन रेषेमध्ये अंतर किती असतं हे ठरवलं की दोन माणसामध्ये अंतर किती ठरवता येतं. अक्षर चांगलं आहे, वळणदार असतं ते, पण कॅलिग्राफीमध्ये जेव्हा जातेस तेव्हा वेगवेगळे टूल्स असतात, त्याचे अँगल्स असतात, त्याला त्या शब्दाच्या भावनेला एक्सप्रेस करायचं असतं. नमस्कार. महा MTV गप्पांमध्ये तुमचं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी बाराखडीला रंगवलंय आणि बाराखडीला नटवलंय. अर्थात कख गघ तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण शाळेत असताना अक्षर कसं काढावं हे आपल्याला माहिती असतं. पण या अक्षरांना सजवता येतं, त्यांना नटवता येतं आणि त्यांचं सुलेखन करता येतं. हे ज्यांनी आज जगाला दाखवून दिलं असे प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव सर. अच्युत पालव यांना 2025चा यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्तानं आज आपण त्यांना भेटणार आहोत. त्यांचा प्रवास, त्यांच्या प्रवासातले अडथळे, किस्से आणि अर्थात त्यांना मिळालेलं यश या सगळ्यांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. अच्युत सर, तुमचं महा MTV गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. यंदाचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करते. थँक्यू. आज आम्हाला असं वाटतं की आमचा माणूस आमच्यापाशी आलाय. म्हणजे खरं तर हे अनौपचारिक गप्पा असं आपण म्हणू शकतो. नक्की. पद्मश्री मिळाल्यानंतरची पहिली भावना काय होती? खूप छान वाटलं, कारण ज्या गोष्टीसाठी आपण वाहून घेतलेलं आहे, म्हणजे तुला सांगतो की शाळेमध्ये 1973 साली फळ्यावर सुलेखनाला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत एक मार्गी प्रवास चालू आहे. त्याच्यामध्ये अर्थात बऱ्याच गोष्टी नंतर परिवर्तनं झाली, नवीन मीडिया आल्या, बऱ्याच गोष्टी अशा घडत गेल्या. पण मी आणि अक्षर आणि मी हा जो काही मार्ग आहे तो अजूनपर्यंत तसाच आहे आणि तो यापुढेही तसाच चालू राहणार आहे. आणि ती खरी गंमत आहे, मला असं वाटतं. त्यातून खरं तुम्हाला शिकायला मिळतं. बरोबर आहे. पद्मश्री मिळाल्यानंतर असं छान वाटलं की या सगळ्याला कुठेतरी एक चांगली दिशा मिळालेली आहे. आपल्याला जबाबदारी वाढतेच, पण कुठेतरी एक त्या विषयाचं ॲप्रिसिएशन भारत सरकारने केलेलं आहे. आणि याच्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला कॅलिग्राफी ॲज अ करिअर म्हणून कसं बघता येईल, बरोबर. हे सगळं त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. मला वाटतं कॅलिग्राफी आणि अच्युत पालव हे आता आत्मा आणि अक्षर असं एक नातं तयार झालंय. मुळात कॅलिग्राफी म्हणजे सुलेखन म्हणजे नक्की काय? बेसिकली कसं असतं माहिती आहे की आपण हँडरायटिंग, आपण बऱ्याचदा म्हणतो की माझं अक्षर खूप चांगलं आहे. अक्षर चांगलं आहे, वळणदार असतं ते, पण कॅलिग्राफीमध्ये जेव्हा जातेस तेव्हा वेगवेगळे टूल्स असतात, त्याचे अँगल्स असतात, त्याला त्या शब्दाच्या भावनेला एक्सप्रेस करायचं असतं. ओके. म्हणजे उद्या मी असं येरेगना असं लिहिलं, किंवा एरे पावसा तुला तो पैसा असे लिहिलं, किंवा एखादं गाणं लिहिलं, कळलं का? किंवा आज आपण आता आषाढी एकादशी झालेली आहे, विठूचा गजरानी नामाचा झेंडा रोविला, हे कानावर सतत पडत असतं, पण त्यातून जो विठ्ठलाकरता समर्पित केलेला भाव असतो तो भाव मांडणं हे त्याच्यात खूप महत्त्वाचं असतं. काय छान लिहिणं जमतं, पण छान लिहिण्यामधनं भाव घन ओथंबून आले. बरोबर. आता ते त्या शब्दातनं कळलं पाहिजे की ते पावसाची जी काही ओघळणं चालू आहे, किंवा जे रंगळणं चालू आहे, किंवा पडणं चालू आहे, हे त्या शब्दातून जो जेव्हा मांडतात तेव्हा त्यातनं कॅलिग्राफी होते त्याच्यामधनं. बरोबर. तुमच्या कॅलिग्राफीची सुरुवात शाळेपासून झाली असं तुमचं म्हणणं, म्हणजे असं तुम्ही नेहमी आम्हाला सांगितलं पण आहेत. पण त्याच्यामध्ये एक तुम्ही सुशोभित मंत्री म्हणजे नक्की काय होता? हा एक काय किस्सा आहे? कसं आहे की मी 8वीला शिरोडकर हायस्कूलमध्ये गेलो. त्या शाळेमध्ये एक पद्धत होती की शाळेचं पंतप्रधान, उपपंतप्रधान, सुशोभन मंत्री, क्रीडा मंत्री, अशा सगळे मंत्री वगैरे होते त्याच्यामध्ये. तर वर्गाचे तसंच वर्गाचं पण असायचं, जसं मॉनिटर असायचं तसा तो पंतप्रधान असायचा वर्गाचा. आता ह्याच्यामध्ये रोज फळ्यावर लिहायचं असतं. बरं. रोज 12:30ला शाळा सुटली की 12:40ला वर्ग खाली व्हायचा. त्यातून परत 1 वाजायच्या आधी 15-20 मिनिटांमध्ये
तो वर्ग स्वच्छ करायचा फळा, त्यातून सुविचार लिहायचा, लिहिण्यासाठी जागा ठेवायची, परत सुविचार मोठाही असून चालत नाही, छानही असला अच्छा. पाहिजे. हां, हे सगळं 10 मिनिटात करायचं असतं. कोण तयार होत नाही. आम्ही बॅक बेंचर होतो. सरांनी म्हटलं जर अभ्यास काही फारसा काही चांगला दिसत नाही आहे, पण तुला जर वाटत असेल की आपण फळ्यावर छान लिहू शकतो तर उद्यापासून लिहायला सुरुवात कर. बर. मला असं वाटतं की एका शिक्षकाने दिलेली जबाबदारी तुम्ही जेव्हा अगदी ॲक्सेप्ट करता आणि ती पार पाडताना तिथेच जिंकलेलं असतं सगळं. बरोबर. त्यांना माहीत नव्हतं माझं हस्ताक्षर चांगलं आहे किंवा त्यांना माहीत नव्हतं की मला माझं वाचन चांगलं आहे, काहीच नाही, माझं वाचन वगैरे नव्हतंच ते. पण शब्द आपल्या सरांनी सांगितले, त्यामुळे त्यातून जी भावना निर्माण होते, त्या भावनेतून जे काम होतं ना, ते मला असं वाटतं की ते तुम्हाला एका चांगल्या गोष्टीपर्यंत पोचते. आणि मला असं वाटतं की डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये शाळा क्रीडा स्पर्धेसाठी, नाट्य स्पर्धेसाठी आणि कला स्पर्धेसाठी या सगळ्यांमध्ये ना एक छान स्वतःचं एक वेगळं नाव होतं. अच्छा. आणि त्यातून मला असं वाटतं की जे घडत गेलं ना, मला असं वाटतं की ते एक मार्गी असं एक टाकीमध्ये लिहितात जसं म्हणतात ना, तसं ते छान पद्धतीने होत गेलं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी 8वी 9वी 10वी मग जे जे स्कूल अपार्ट, मग तिथून मग आर के जोशींशी भेटणं होणं, मग तिथे कॅलिग्राफी म्हणजे काय कळणं, मग आपण जे कॅलिग्राफी जे फळ्यावर लिहिलं ती कॅलिग्राफीच होती, फक्त ती कागदावर नव्हती. इथे कागदावर करावी लागते, मीडियम बदलतात, मग त्याचे रूल्स बदलतात, ओके. टूल्स येतात, टेक्निक्स येतात, बर. मग शेवटी भावार्थ येतो. मी जो मगाशी म्हटलं तसं की तुम्हाला लिहून काढायचं नाही, त्याच्यात भावार्थ, कारण एक्सप्रेसिव्ह टायपोग्राफी किंवा एक्सप्रेसिव्ह कॅलिग्राफी जेव्हा येते तेव्हा त्याच्यातला भावार्थ फार महत्त्वाचा असतो. आणि तो भावार्थ ज्यावेळी तुम्ही मांडता तेव्हा हळूहळू तुम्ही त्याच्यातून डिझाईनही मांडत असता, भावनाही मांडत असता, आणि एक चांगलं चित्र ज्याला म्हणतो की ते त्याच्यातून उगम पावत असतं त्याच्यामध्ये. बरोबर. तुम्ही जेव्हा एखादं अक्षर किंवा एखादी ओळ तयार करता किंवा ती जेव्हा कागदावर उमटवायला सुरुवात करता, त्यावेळेला तुम्ही त्याच्याबरोबर रंग, अक्षर, कुठला ब्रश वापरायचा, या सगळ्याचा कसा विचार, म्हणजे कशा पद्धतीनं विचार करता? काय असतं तृप्ती, कुठलीही कविता किंवा कुठलाही श्लोक म्हणा किंवा आपण कशासाठी लिहितो ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याचा अर्थ काय आहे हे जोपर्यंत तुला माहिती नाही, म्हणजे गाणारा गात असतो पण त्याच्यासाठी संगीतकारांची जी लावलेली चाल असते, तो त्या आशय ते प्रेमगीत आहे की ते निसर्गगीत आहे की एखादं सॅड सॉन्ग आहे, अच्छा. हे सगळं जसं असतं ना तसंच कॅलिग्राफीत असतं. म्हणजे मर्ढेकरांची कविता घ्यायची आहे, शिरोडकरांचा एखादा परिच्छेद घ्यायचा आहे, की नादवर मारणांची पावसाची कविता घ्यायची आहे, हे जेव्हा तुम्हाला आतून कळायला लागतं तेव्हा हळूहळू मग कुठला ब्रश, कुठला पेपर, कुठली शाई, किती शाई, त्याचा स्ट्रोकचं वजन काय असणार, बर. त्याची इंटेन्सिटी काय असणार, त्याचा फ्लो काय असणार, सगळं गाण्याप्रमाणे नाटकाप्रमाणे चाललं. खरं ते एक कॅलिग्राफी करणं म्हणजे एक संगीत, एकाच गाण्याला जशी किंवा शब्दांना चाल देतो ना, तसं त्या शब्दांना एका लयबद्ध आकारामध्ये ते मांडणं. आता मी मध्यंच्या काळामध्ये मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिता भरू कळी असा आला, हे लिहिलं होतं. बर. तर ज्ञानेश्वरांनी जे सांगितलेलं आहे माझ्या कानावर जे पडलेलं होतं आणि त्याचा अर्थ मला जो कळलेला नव्हता, किंवा आता विश्वात्मके देणे येणे मागेंदे तोषावे, पसायदान आहे, तर पसायदानी जगाला शांतीसाठी केलेली प्रार्थना आहे. बरोबर. मग जगासाठी प्रार्थना असल्याकडे ती एका रेषेत लिहावी का? मग मी ती कर्वेचर करत लिहिली अशी प्रत्येक ओळ, म्हणजे प्रत्येक ओळ खाली संपली तरी ती पुढेच जोडते, असा आशय व्यक्त करत करत आपण तुम्ही त्याच्यातून चित्र घडवायचं असतं. आणि मला असं वाटतं की काय असतं की तुम्ही जोपर्यंत समजून घेत नाही ना, काय होतं आपल्याला मिळालं मॅटर की वाचलं आणि पटकन लिहून टाकलं, तसं नाही आहे ते. म्हणजे माझी पद्धत अशी आहे की मी त्याचं मनन करणं, त्याचं वाचन करणं किंवा दिवसभर ते घोळवत राहणं मनामध्ये, किंवा त्या विषयावर चर्चा करणं कोणाशी तरी. आपल्याला कळलं नसेल तर आपण एखाद्या कवीला त्या डायरेक्ट कवीशी बोलता येतं. अच्छा. आणि मग त्यातून जो आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ असतो, तो अर्थ जेव्हा तुम्ही काढता तेव्हा त्याचं चित्र व्हायला लागतं. अच्छा. म्हणजे तुला सांगतो की विजयाबाईंनी मला, विजया राजाध्यक्ष,
त्यांनी मला तुकारामाच्या संत तुकारामावर काम करत असताना मला स्पष्टपणे तुकाराम फारसे कळलेले नव्हते. खंत होती की आपल्याला कळत नाही येत, आपण करतो ते, आपण लिहून काढतो. बाईने एक दिवशी मला सांगितलं घरी ये म्हणून. मला एक 3.5 तासाची तुकारामाची गोष्ट सांगितली आणि मग मला कळलं की तुकाराम काय आहे ते. अच्छा. म्हणजे शून्यापासून शून्यापर्यंत मी वागुणी अन्याय किती म्हणून सांगू काही असं म्हणणारा तुकाराम शेवटी शून्यात विलीन झाला. ही गोष्ट जेव्हा व्हिज्युअली एका डायरीमध्ये मांडायची होती तेव्हा त्याच्यातले व्हिज्युअल फॉर्म कळायला लागले आणि मग वाचल्यानंतर आपण म्हणतो ना की दिसायला लागतं तुला, बरोबर. तसं ते तुकारामांचं होतं. ते जसं जसं वाचत गेलो तसं तशा प्रॉब्लेम कळायला लागले आणि मग ते प्रॉब्लेम कागदावर मांडायला लागलो आणि मग ती कविता, ते चित्र, ती गाथा किंवा या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात. शेवटी जे राहतं ते एक सगळं छान सक्षम चित्र राहतं. मग ते अक्षरांचं असतो, इलस्ट्रेशन असो किंवा आणि काही असो, काही होऊ शकतं ते त्याच्यात. अच्छा. संत तुकारामपर्यंत जेव्हा तुम्ही आलात तेव्हा तुम्ही संत तुकारामांना समजण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस तुम्ही संत ज्ञानेश्वरांपर्यंतही पोहोचला. ज्ञानेश्वरांना आधी गेले. आधी ज्ञानेश्वरांचं हे केलं. जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरी लिहित होतात त्यावेळेस म्हणजे मी असं समजते की आमच्यापर्यंत किंवा कदाचित पुढच्या पिढीपर्यंत संतांना पोहोचवणारे हे अच्युत पालव असू शकतात. तर ती ज्ञानेश्वरीचं नक्की काय होतं? तुम्हाला ज्ञानेश्वरी लिहावी असं का वाटलं? निवडक गोष्टी होत्या त्या. कसं असतं की कॉम्प्युटरचा काळ आला होता, लोकांना अशी भीती वाटली होती की आता सगळंच कॉम्प्युटरवर येणार, बरोबर. मग ज्ञानेश्वरी कोण वाचणार? बरोबर ना. मग मी म्हटलं की माझ्यासारख्या सुलेखनकाराने संत ज्ञानेश्वरांच्या काही निवडक ओव्या ह्या आपण जर लिहून काढल्या आणि लिहिता लिहिता त्याच्यातला अर्थ जो ग्राफिक पद्धतीने जर त्याच्यातनं काही, बिकॉज आय एम अ डिझायनर, आय एम अ कॅलिग्राफर, मग या दोघांचं मिश्रण करून जर मांडता आलं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी आधी आमचे गुरु रकरू जोशी यांनी बरंच काम केलेलं होतं. त्याच वाटेवर चालत चालत, म्हणजे तोच आमचा विठोबा आहे रकरू हे, बरोबर. त्या विठ्ठलाला डोळ्यासमोर ठेवून थोडी वेगळी वाट पकडून आपण जर असं वेगळ्या वाटेने जाऊन काही वेगळं करता येईल का, अच्छा. म्हणून संत ज्ञानेश्वर केले, मग तुकाराम केले, बर. मग रामदास केले आणि ह्या सगळ्यांना मिळून शेवटी एकत्र आणून ज्ञानसंपदा ही एकत्र केली. अच्छा. आणि ते अक्षरानुभव नावाच्या पुस्तकात मांडली. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त अडचण कशात आली? ज्ञानेश्वरीमध्ये आली का म्हणजे रामदासांचं हे करताना आली का? अडचण अशी काहीच नसते खरं तुला सांगतो. म्हणजे आपण निर्माण केली तर ते अडचण असते, आपण समजून नाही घेतलं तर अडचण असते. ज्ञानेश्वरी ज्याच्या वेळेला संजीवनी खेर होत्या बरोबर, अच्छा. तुकारामाच्या वेळेला विजयाबाई होत्या, विजयाबाई होत्या. रामदासांच्या वेळेला यशवंत पाठक होते. ओके. त्यामुळे हे खोडून प्यालेली माणसं आहेत ती सगळी. त्यामुळे या सगळ्यांनी सगळं सांगितल्यानंतर कसं असतं की आम्ही ज्यावेळेला डिझाईनमध्ये ज्यावेळेला काम करत असतो तेव्हा ब्रीफ दिली जाते, त्या ब्रीफनुसार तुम्हाला काम करावं लागतं. बरोबर. सेम प्रकार होता, ही ब्रीफच होती माझ्यासाठी. त्यामुळे अडचण नव्हती. अडचण काय आहे की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते केवळ माझ्यासाठी नव्हे, मी माझ्यासाठी तुकाराम केलेला आहे. मला जो समजला आहे तुकाराम तो सर्वसामान्य माणसाला कळला पाहिजे. कारण सगळ्या संतांनी लोकांना जागृत करण्याचं काम केलेलं आहे. बरोबर. त्याच्यातून परत मी माझी गुढता निर्माण न करता तो विचार आणखी थोड्या फरकाने जरा पुढे नेता येईल का, हे जेव्हा तुला कळतं ना तेव्हा मला असं वाटतं की अडचण काही नसते. अडचण कशी असते की जेव्हा तुला कळलेला नसतो विषय तेव्हा तो होतो. मी अगदी तुला माझी गंमत झालेली ती पण सांगतो. कारण असं की एकदा गुलजारांनी मला सांगितलं की अच्युत मला 4 ओळी लिहून पाहिजे तुझ्याकडनं, मी तुला पाठवून देतो. ते पाठवल्यानंतर कसं की आज मला गुलजारांनी फोन केला आणि बरोबर त्यांचे शब्द मी लिहिणार म्हणजे बास, आनंद गगनात मावण्याचा झालेला होता, आभाळ टेंगणं झालेलं होतं. लिहिल्यानंतर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला असं वाटलं की त्यांना खूप आवडेल वगैरे, पण त्यांना आवडलं नाहीपेक्षा काय झालं होतं ते म्हटलं की थोडंसं ओव्हरवेल्मिंग झाल्यानंतर जे म्हणतो ना आनंद अति झाला की त्याचं माती होते, तसं माझं झालेलं होतं. मी आज स्पष्टपणे सांगतो आणि होतं कधी कधी.
त्यांनी मला परत वाचून दाखवलं. त्यांनी चूक नाही सांगितली, हां. त्यांनी वाचून दाखवलं. सांगण्याची पद्धत बघ. वाचून दाखवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या चुका कुठे कळल्या त्या. मी शब्दांना महत्त्व न देता माझ्या पटकऱ्यानं मी महत्त्व दिलं होतं, हो. ज्याची गरज कधी कधी नसते आणि आपण त्याच्यात वाहत जातो. मग त्यांनी समजावून सांगितल्यानंतर परत मी ज्यावेळी पाठवलं, मला सांगितलं, तेव्हा त्यांनी म्हणाले की आता तुझ्या लक्षात आलं असेल. म्हणून मी आज नेहमी माझ्या सगळ्या येणाऱ्या सगळ्या नवीन पिढीला नेहमी सांगत असतो की कॅलिग्राफी करताना वाचणं फार गरजेचं आहे, त्याचं मनन करणं गरजेचं आहे, ते समजावून घेणं गरजेचं आहे. एकदा तुम्हाला ते भावार्थ कळला त्याच्यातला की मग त्याच्या बाकीचं पुढचं काम एकदम इझी असतं. मग तुमचे रूल कोणी अडवू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल तो रूल, कारण ती तुमच्याला पटलेली भावना असते. ती भावना मांडताना कदाचित तुला तुझे त्याचा भावार्थ तू वेगळा घेतलेला असेल, पण हे मला पटलं, हे माझं आहे, हे मी मांडणार त्याच्यात. तुम्ही आता बोलताना तुमचा विठोबा म्हणजे रकरू जोशींचं नाव केलं, तर विठोबावरून विठ्ठल हे अक्षर जेव्हा तुम्ही काढलं तेव्हा त्याच्या मागे तुम्ही एक कुठला तरी विचार लोकांसमोर आणला. एक विठ्ठल जो कमरेवर हात ठेवून उभा आहे, अशा विठ्ठलाला तुम्ही रंगातनं समोर आणलं. तर लिहिताना तुम्ही काय विचार केला होता? काय झालं तृप्ती, कधी कधी कसं असतं बघ, आता आपण जिथे बसलो त्याच्या बाजूलाच विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे, बरोबर. मी लालबागला राहत होतो. आम्ही चाळीतनं दिंड्या निघायच्या लालबागमधनं. त्या दिंड्यांमधनं आम्ही पालखी रात्री 12ला निघाली की सकाळी पहाटेपर्यंत 4-5 पर्यंत ती इकडे पोचायची. विठ्ठलाच्या मंदिरात कधीच गेलो नाही. अच्छा. हां, वेळ आली की जाईन असंच म्हणायचो आणि आम्ही चालत मग परत मजा करत घरी जायचो. अमित देशमुख म्हणजे विलासराव देशमुखांचे चिरंजीव, त्याने एक दिवशी मला सांगितलं की थोडं एकमतसाठी काम करायचं आहे, तर तुम्ही लातूरला याल का? तर मी म्हटलं येतो ना. अच्छा. काम केलं, सकाळचं काम दुपारी संपलं, रात्री गाडी करायचं काय. मग ते म्हणाले की तुम्ही फिरून या. तुला कुठे जाऊ? जा पंढरपूरला. अच्छा. तो पण पंढरपूर माहितीच नाही. बर. पण लातूरमधनं पंढरपूर 1 तासावर होतं. तर मला जायला आवडेल, पण मला बरोबर ती गाडी पकडायची व्यवस्था करतो म्हणाले. मुख्यमंत्री असल्या कारणाने पटापट गाड्यांची झालं, जुळवाजुळव झाली आणि माव करत ते आम्ही तिकडे पोचलो. आणि तिथूनच मग संध्याकाळी गाडी पकडायची ठरलेलं होतं. यांचा फोन गेला असल्या कारणाने ते 2-3 बडबे पुजारी सगळे रेडी होते. ते आता कोण माणूस होतो, काय येतं काय माहिती. आलेल्या माणसाला ते विठ्ठल दाखवणं हे त्यांचं काम होतं. विठ्ठल कसा दिसतो मलाही माहीत नव्हतं. त्याने असं मानगुडीला पकडलं आणि घेऊन गेले. पायऱ्या चढत वर गेलो तिथे. आता त्यांना कुठे सांगणार की मला सोडा म्हणून मी जातो चाल म्हणून. डायरेक्ट विठ्ठलाच्या पायाशी नेऊन ठेवलं. अच्छा. पायाशी ठेवल्यानंतर वर बघतो असं, तर अरे साक्षात विठ्ठल. याच्या आधी तुम्ही विठ्ठलचं कधी दर्शन घेतलं नव्हतं. मी म्हटलं 2 मिनटं द्या मला. बोला काय झालं? माझ्याकडे बॅग होती, बॅगेतनं वही काढली, ब्रश काढलं, पटकन विठ्ठल असं लिहितं. त्याच्याऐवजी विठ्ठल जसा दिसतोय तसंच लिहिला. आणि ते सांगितलं की बाबा विठ्ठला, उद्यापासून तुझं हे रूप लोकांसमोर येईल. अच्छा. कसं असतं तृप्ती की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जशी दिसते तशी मांडताना, ते कॅलिग्राफीचं सगळ्यात माझ्यातली मला असं वाटतं की माझ्यातला अक्षरकार तो होता तिथे. मी माझ्यातला सुलेखनकार म्हणता मला, किंवा त्याच्यापेक्षाही जास्त काय असेल, तर मला जे दिसलंय ते मी मांडण्याची जी प्रक्रिया केली ती फार महत्त्वाची होती आणि ते करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की आजपर्यंत असंख्य लोक ते मांडतात त्याच्या पद्धतीने. कधी विठ्ठल लिहितात, विठ्ठल करतात. अर्थात तो प्रत्येकाला शेवटी कळलेला विठ्ठल. पण मला असं वाटतं की ते जे मला रूप दिसलं आणि त्यातून मांडण्याची जी भावना व्यक्त झाली ती फार महत्त्वाची होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, त्याच्यानंतर मराठी भाषा समृद्ध होत तर आहेच आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तुम्ही पहिल्यापासून जे काम करता आहात, तर ते ह्याच्याशी संदर्भात असं आहे की मोडी लिपीवरती तुम्ही काम केलं, बरोबर. मोडी लिपीनंतर तुम्ही देवनागरीवरती काम करताय.
सो अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेवर काम करण्याचा अनुभव कसा वाटतोय? कसं आहे की आपण आपली भाषाच मराठी आहे, त्यामुळे तेवढं साहित्य खूप मोठं आहे आणि आपल्या भाषेला आपण मोठं केलं पाहिजे असं माझं नेहमीच मत आहे. त्याच्यातलं एक चांगलं उदाहरण हे अभिजात दर्जा मिळायच्या अगोदर म्हणजे पॅरिसमध्ये सोसायटी जनरल नावाची बँक आहे. त्या बँकेत जवळपास जगातले 6 लोक निवडले होते, त्याच्यामध्ये मी होतो. जेव्हा मला विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला मराठी भाषेतनं मांडायचं आहे त्याच्याकडं. माझं काम बघितल्यानंतर 120 मीटर लांब अशी भिंत मला दिली आणि मला सांगितलं याच्यावर तुला मराठी मांडायची आहे. अच्छा. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, बहिणाबाई, विंदा कर्णिकर वगैरे सगळे मांडले. काय ती माझी भाषा, माझी मातृभाषा ही जगासमोर आणायला मला एक खूप छान वाटतं, मला आनंद वाटतो. आणि तोच प्रकार मी आज जगभर करत असतो. मी आता रशियामध्ये गेला तर रशियामधल्या लोकांना मराठी शिकवलं आहे, जर्मनीमधल्या लोकांना मराठी शिकवलं आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत होतो, अमेरिकेतल्या लोकांना काही शाळांमधनं. तिथे एक छान पद्धत आहे बघ की संस्कृती किंवा परंपरा ही कायम जपण्यासाठी अमेरिकेमध्ये मराठी शाळा चालवल्या जातात शनिवार रविवार. आणि लहान लहान मुलं सगळी त्या शाळेतनं जात असतात ती. अच्छा. हे मला असं वाटतं की आज आपण मराठी करतो तर आजच बातमी परत वाटली की शाळा बंद पडत चालल्या त्या. बरोबर. कुठेतरी वाईट वाटतं हे सगळं वाईट वाटतं. म्हणजे जगामध्ये म्हणजे आत्ता ब्राझीलच्या काही लोकांनी मला सांगितलं की आम्हाला मराठी शिकायचं तर तुम्ही शिकवाल का? बोला मराठी म्हणजे सुलेखन भाषा नाही. एवढं सगळं जगामध्ये घडतंय पण माझ्याकडे मला शाळा बंद होत्या, ही भावना कुठेतरी खूप वाईट वाटणारी आहे. म्हणजे अभिजात मराठी भाषेला अभिजात मराठी दर्जा मिळाल्यानंतर ही अवस्था होते, खंत आहे. जर खंत आहे मला असं वाटतं ती. आणि कुठेतरी असं वाटतं की शाळा चालू राहिल्या पाहिजेत, मराठी चालू राहायला पाहिजे. आमच्यासारखा माणूस म्हणजे काय करतो आम्ही दरवेळेला प्रत्येक वेळेला मराठीचं एक्झिबिशन करत असतो, पण दॅट इज नॉट इनफ. हे त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. कविता आणि मराठी असा जेव्हा विषय येतो तेव्हा मला नाव आठवतं विंदा करंदीकरांचं. आणि विंदा करंदीकरांनी तुम्हाला एक वेगळी कॉम्प्लिमेंट दिली होती, तो किस्सा काय होता? कसं आहे की विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता, बरोबर. आता आपल्या माणसाला मालवणी माणूस तर कलेपिंद मांडला पाहिजे. मग आम्ही ठाण्यामध्ये अक्षरगंध नावाची संस्था होती, संजीव हजारे होता. तर मी त्याला म्हटलं आपण काहीतरी करूया. मग संजीवने सगळ्या मित्रमंडळींना, मी माझ्या मित्रमंडळी असं एकत्र करून एक प्रदर्शन केलं. आता या प्रदर्शनात लहान मुलापासून मोठ्यापर्यंत, कारण विंदांचं वाचन लेखन हे सर्व वयोगटासाठी. बरोबर. तर मग कॅलिग्राफर, टायपोग्राफर, इलस्ट्रेटर, सेरिग्राफर, स्कल्पचर असे सगळे विविध प्रकार जे म्हणतो ना कलेतले, ते सगळे प्रकार एकत्र आणले होते. आणि त्याचं उद्घाटन विजया राजाध्यक्षांनी केलं होतं. डॉक्टर विजया राजाध्यक्ष. बाईंची माझी खूप चांगली रिलेशन आहे. बाईंना मी माझी अक्षराही म्हणतो, कारण माझ्यातला जो बदल घडवला तो बाईंनी त्याच्यात आटा आईचा खूप मोठा आहे. तर बाईंना मी म्हटलं की तुम्ही आलात तर जरा बरं होईल. बाईंनी मग ठाणा असल्याकडे तरी पण म्हटलं येतं म्हणून. आणि मग एक प्रदर्शन बघितल्यानंतर बाईंनी म्हटलं अरे विंदांनी आत्ताच लिखाण बंद केलं आहे, लिहिणं बंद केलं आहे, तर त्याला सांगूया आपण हे बघा म्हणजे तुम्ही आणखी लिहा. आणि त्यांनी तिथून फोन केला विंदाला. आणि मग विंदांनी म्हटलं अरे मला आता तर फिजिकली शक्य नाही ठाण्याला येणं, तर त्या पालवाला सांग बँड्रामध्ये प्रदर्शन बरं म्हणून. तर मी संजूला सांगितलं, संजूने पण ते मांडणं केलं. आम्ही सगळ्यांनी पण ते प्रदर्शन बँड्राला मांडलं. सर काही टेकत आले, सगळं बघितलं आणि मग म्हणाले की अरे पालवा ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार तुम्हाला दिलास, कारण माझ्या कवितांवर एवढी वेगवेगळी व्हिज्युअल्स, वेगळी लोक काम करत आहेत. काय असतं एखादं नाटक, एखादी कविता ज्याला निर्माण होत असते तेव्हा त्याला माहिती नसतं हे त्याचं व्हिज्युअल स्वरूप काय येणार आहे ते. पण जेव्हा येतं तेव्हा कळतं की त्याच्यातली ताकद काय असते, सशक्तपणा असतो. मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आम्ही करोनाच्या काळामध्ये गुलजारांच्या साहित्यावर काम केलं,
गुलजाराने ते बघितल्यानंतर त्यांनी म्हटलं की किती मुलं होती, तर मुलं 16 मुलं, 17 घेशील का? ओ तर म्हणलं द्या ना, तुमचंच काव्य आहे, बरोबर. मी कोण सांगणार तुम्हाला नाही. त्यांनी 5 मिनिटात एक त्या पुस्तकावरची प्रतिक्रिया दिले नादान म्हणून कॅलिग्राफी केली आणि मला सांगितलं इफ इट इज पॉसिबल हे जमलं तर त्या पुस्तकात टाकलं. बर म्हणजे ही जी सशक्तता आहे ना, ही जो ताकद त्याच्यातली आहे, भावना जी आहे, आपण जी जीव तोडून मांडत असतो, जे लेखकाने केलं आहे तेच तुम्हाला पुढे न्यायचं असतं. बरोबर. किंवा कधीतरी मग त्याच्यातून काही बऱ्याचदा नवीन काही गोष्टी होत असतात. म्हणजे कॅलिग्राफी करता करता काय झालं की ते सुंदर लिहिणं छान आहे, पण त्यातून माणसाला गुंतवता आलं पाहिजे ना. बरोबर. मग मी ती त्याचा वापर थेरपी म्हणून सुरुवात केली. मग एखाद्या माणसाला जागी काय असतं की मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही आहे, मी वाचतो पण ते ठीक आहे असं नाही ना. ते समजलं पाहिजे तुला, मग ते समजवणं आलं त्याच्यातनं. मग त्यातून लिहिता लिहिता मग रेषेचे नियम आले, उभी रेषा आडवी रेषा. मग एक उभी रेषा माणसाला उभं राहायला शिकवते, हम्म. 2 उभ्या रेषा आल्या की 2 रेषेमध्ये अंतर किती असतं हे ठरवलं की 2 माणसामध्ये अंतर किती ठरवता येतं. कारण मी तुझ्याशी बोलताना माझं रिलेशन काय असेल त्या रिलेशनवर relation. आपण डिस्टन्स असतं ते. हे सगळं मांडत 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 तो आनंदाकडे कसं जाता येतं. शास्त्रशुद्ध कॅलिग्राफी करताना कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो? जसं अक्षर काढताना आपण क म्हटलं की 2 गोल येतात, एक रेषा येते, पण जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही क चा विचार असा करत नाही. नाही आता तू म्हणतास तसं शास्त्रशुद्ध म्हणजे शिकवताना उभी रेषा आडवी रेषा कन्सिस्टन्सी लिहिण्यातलं एका अक्षराचं दुसऱ्या अक्षराशी नातं हे अच्छा. चिटकून नाही आहेत, त्याचा कर्वेचर, त्याचे फॉर्म, अच्छा. ही सगळी कवायतच आहे. सगळी सुरुवातीच्या काळात त्याला मी म्हणतो कवायत म्हणतो, कारण ती कवायत केल्याशिवाय तुला पुढे जाता येत नाही. बरोबर. मग तू कवायत केल्यानंतर उंचावरून उडी मारलीस तरी तुला माहिती असते की त्याच्यात किती गिरक्या घेतल्यास तरी ती बरोबर. तुमची सिस्टीम म्हणून पकडली जाते ती. तसं ही सगळी कवायत तुला करावी लागते आणि ती शिकवावी लागते मुलांना. म्हणजे काही मुलं की टॉप रेषा मारतच नाहीत, पण देवनागरीला अक्षराला टॉप रेषा असते. अच्छा. मग ती रेषा 2 रेषेमधलं अंतर, 2 शब्दांमधलं अंतर, हम्म. मग उकार केवढा असावा, मात्रा केवढा असावा, हे सगळंच त्याच्यामध्ये येत असतं. आणि हे सगळं तुम्हाला बेसिक शिकवावंच लागतं. मला वाटतं की आजही मी ते शिकवताना मला खूप आनंद होत असतो. कारण काय, एकतर मला आनंद एवढ्यासाठीच होत असतो की मी रिपिटेशन करत असतो त्या गोष्टीचं, त्यामुळे मला सतत माझी रिव्हिजन होत असते त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, समोरच्या माणसाला नव्याने परत तीच गोष्ट सांगताना एक आनंद असतो, त्यालाही आनंद असतो की अरे आपण हे लिहितो आहोत, पण ह्याच्यामागे एवढी मोठी भावना आहे, ह्याच्यामध्ये नियम आहे, त्याच्यामागे हे सगळं आहे, हे मला माहितीच नव्हतं. बरोबर. प्रश्नाचं उत्तर हे लिहिलं जातं, पण त्याच्यामध्ये सुंदर हस्ताक्षर आलंच पाहिजे. त्याचं कारण असतं की तुम्ही लिहिलेलं वाचलं गेलं पाहिजे. बरोबर. शिक्षक हा शिक्षक असतो, तो एका वेळेला 500 मुलांचे पेपर तपासत असतो. एका मुलासाठी तो सारखा 2 तास घालवू शकत नाही. त्यामुळे सहजता यावी म्हणून आपण नेहमी मुलांना सांगतो की तुम्ही छान सुंदर लिहा, वाचण्यासारखं लिहा, म्हणजे समोरच्या शिक्षकाला प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. अक्षरं लिहिताना किंवा एखादं गाणं तयार करताना, खरं तर बघायला गेलं तर तुम्ही आत्ता गाणं तयार करतानाची गोष्ट अशासाठी मी सांगते की अच्युत पलव म्हणजे सुलेखन यांनी कुठलंही क्षेत्र सोडलेलं नाही आहे. म्हणजे तिथे संगीत आहे, नृत्य आहे, या सगळ्या म्हणजे जसं गाण्यावरती तुम्ही कॅलिग्राफी केली तशी तुम्ही तालांवरती कॅलिग्राफी केली. म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन यांनी तुम्हाला दिलेली कॉम्प्लिमेंट तर आहेच आहे. म्हणजे तसं तुम्ही जेव्हा गाणं हे केलं, म्हणजे मा तुझे सलामचा जो किस्सा होता तो जरा आमच्याबरोबर शेअर करा ना. नाही, कसं आहे की जेव्हा रेहमानने ते गाणं केलं होतं, मला वाटतं माझा एक मित्र डिझाईन करत होता त्या सगळे अल्बमवर सगळं, त्याने मग ते माझ्याकडे दिलं आणि त्याने सांगितलं की हे त्याचा एक छान लोगो करायचा आहे. बरं. ते गाणं ऐकल्यानंतर मा तुझे सलाम, तो साऊंड होता. आणि तो साऊंड म्हणजे कसा की तुम्ही तुमच्या देशाला कुठे तुला आई समजून तुम्ही सलाम करताय, तो एक बरोबर. आदर व्यक्त करतायत. हे आदर व्यक्त करताना कॉम्प्युटरचा टाईप मला वाटतं तिथे जाणणार नव्हता. अच्छा. मग तिथे कॅलिग्राफी पाहिजे. कॅलिग्राफी नुसती कॅलिग्राफी नाही, तर त्याला इमोशन हवी. इमोशन नसून चालणार नाही, त्याच्यातलं डिझाईन हवं. डिझाईन नुसतं चालणार नाही, तर ती त्याची रिकॉल व्हॅल्यू पण त्याची मिळाली पाहिजे. हे सगळं तुला कसं माहिती आहे की नुसता विठ्ठल लिहून चालत नाही आहे.
बरोबर. त्याच्यातली जी भावना आहे ती भावना तुला मांडता आली पाहिजे, तरच ती त्या शब्दांची गंमत येतं. म्हणजे आम्ही पाऊस लिहिला, आता मी काही दिवसापूर्वी पाऊस सगळ्या लोकांना पाठवला होता, लिहून पाठवला होता. ते मला नेहमी म्हणाला, अरे चला आमचा पाऊस तुझ्यावर काय येत नाही. बोललो नाही येणार तो. प्रत्येकाला पाऊस वेगळा भावतो. त्याला एक लाईन लिहिली होती, एक भेटशील तेव्हा मुठभर पाऊस देईन तुला. हो. हां. आता हे लिहिणं सुद्धा त्याच्यातनं आपोआप निघायला लागतं ते. म्हणजे तुम्ही रायटर नसता, पण कॉन्सेप्ट म्हणा किंवा त्याच्या बरोबरीने एखादं वाक्य सुचलं तर ते मांडावं असं मी प्रत्येकाला सांगत असतो. यू आर नॉट रायटर किंवा तुम्ही कॉपरेटर आहेत असं नाही. तर तुमची भावना तुम्ही व्यक्त करत चाला असं मला वाटतं. अच्छा. हां. पाऊसच म्हणतोय, मला एकदा पावसात भिजावंसं वाटतंय. आहा. हां. आणि त्याचं पोस्टर केलं सगळ्या लोकांना वाटलं होतं. मी क्या बात आहे. आता हे सगळं टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं होतं, त्यामुळे होतं ते सगळं. बरोबर. मा तुझे सलाम नंतरचा लगेचच किस्सा मी अशासाठी येते की जनगण मन हे आपलं जे राष्ट्रगीत आहे ते तुम्ही पूर्ण मोठं केलं, हे हो. केलं होतं. आपण 6 फूट काय 6 फूट बाय नाही. नाही ते जास्ती केलं होतं म्हणजे नाही, मते. नाही, 15 फूट बाय 40 फूट 15 फूट बाय 40 फूट. हे करण्यामागची थॉट प्रोसेस काय होती? काय आहे की बिंग कॅलिबर, बिंग डिझायनर, तुम्ही काय देऊ शकता देशासाठी मला सांगा ना. मी एक कोटी रुपये दिले म्हणून का देश चालणार आहे का? नाही. पण मी एक माझ्या स्वच्छ हस्ताक्षरात कॅलिग्राफीनं ती भावना जर व्यक्त केली एवढ्या मोठ्या प्रमाणावर, तर ती हवी आहे आज, आणि ते माझं कर्तव्य आहे. बरं. जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर मांडलं, ते म्हणाले की ठीक आहे आपण करूया ते. तरी जेव्हा त्यांनी पेपर बघितला तेव्हा ते घाबरले, म्हणजे एवढं मोठं लिहिणार कसं तुम्ही? तर बोलले तो प्रश्न माझा आहे. पण हे करत असताना त्यांना एकच सांगितलं, तुमच्या हातात कॅमेरा आहे, तुम्ही माझ्याशी डिस्कस करायचं नाही. अच्छा. काम करताना मी चुकणार नाही, तुम्ही चुकायचं नाही. जे आहे ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करा, आणि करताना एकच लक्षात ठेवायचं, किंवा तुम्ही तुमच्या देशाला एक सॅल्यूट करताय. आणि एकाच वेळेला 6 कॅमेरे लावलेले होते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचं वळण म्हणा, त्याची स्पेस म्हणा, त्याच्यातलं डिझाईन म्हणा, त्याच्यातला रिदम म्हणा, त्याच्यातलं संगीत म्हणा, त्याच्यातलं शब्द म्हणा, हे सगळं छानपणे व्यक्त करत 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 ते जनगण मन तयार झालेलं होतं. हो. आणि हे जेव्हा बाहेर आलं तेव्हा मग बऱ्याच जणांनी म्हटलं की एवढ्या मोठ्या गोष्टी एवढ्या छान पद्धतीने कशा पद्धतीने मांडता येतात, त्याचं एक चांगलं उदाहरण होतं. म्हणजे मी तुला सांगतो की जेव्हा ते गुलजारांनी पाहिलं तेव्हा ते म्हणाले कुणी केलं? ते म्हणजे मग गावातल्या मुलांनी केलं होतं. हे आमच्या सावंतवाडीचं आर्ट स्कूल आहे, BS बांदेकर, तिकडच्या मुलांनी ते सगळं शूट केलेलं होतं, आणि तिथलाच प्रोफेसर होता, त्याने ते डिरेक्ट केलेलं होतं. हे सगळं लोकांपर्यंत पोचायला हवं असं मला वाटतं. आज काय होतं आहे की 12, 13, 14, 15, 16 असं रजा आली की लोक विसरून जातात. 15 ऑगस्ट मग रजेवरच जातात ते डायरेक्ट. हां. बरोबर. हां. मग ते आपण पाठवल्यानंतर लोकांना अरे आज 15 ऑगस्ट आहे असं होतं ते कधी कधी. मी काय झालं हल्ली प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने फॅमिलीला वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो. मी चुका आहे असं म्हणत नाही त्याला, पण तो सॅल्यूट देणं हे मला वाटतं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. कॅलिग्राफी हे आता लोकांनी करिअर म्हणून बघावं यासाठी तुमच्याकडनं खूप महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे, आणि ते म्हणजे अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी. ह्या कॅलिग्राफीमध्ये एक्झॅक्टली काय कोर्स आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय प्रकारची साधनं देताय? ते बेसिकली कसं की तुम्हाला हँडरायटिंग तुम्हाला प्रत्येकाला येत असतं, ते फक्त चांगल्या पद्धतीने घडवून घेणं. मी मगाशी म्हटलं तसं उभी रेषा आडवी रेषा त्याची कवायत सगळी करावी लागते. ती बेसिक आहे, बेसिक प्लस आहे, जो आता पुढच्या येत्या 2-3 तारखेला दादरला आहे, म्हणजे पुढच्या शनिवार रविवार. त्याच्यामध्ये लेआउट आहे, ड्रॉप लेटर आहे, सेंट्रल अलाइन, लेफ्ट अलाइन, राईट अलाइन, म्हणजे सर्टिफिकेट लिहिण्याकरता किंवा लग्नपत्रिका लिहिण्याकरता सेंट्रल अलाइनमेंटचा वापर केला जातो. किंवा एखादी कविता लिहितं लेफ्ट अलाइन ड्रॉप लेटर मोठं, पाऊस किंवा घन आहे ओथंबून आलं, घन हा शब्द मोठा आणि ओथंबून आले मोठं करत बारी बारी करत. हे सगळं शिकवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीने जर मांडला तर मग त्याच्यावर चर्चा करता येते. मग याचा वापर कमर्शियल कसा करता येतो?
तर लग्नपत्रिका लिहिली, आज चांगली पत्रिका लिहिली तर 25,000 रुपये तुला मिळतात नाही. डिझाईन केलंस तर. हम्म. मग लग्न आता एक इव्हेंट झाला आहे, मग त्या दोघांचा लोगो करावा लागतो. मग तो लोगो साडींवर असतो, बॅगेवर असतो, प्रत्येक गोष्टीवर असतो. मग हे सगळं तुम्हाला यायला हवं असं वाटतं. बरोबर. मग आता काय झालंय, मग आले. त्या मगवर तुला वाढदिवसाला की 50 मग लागतात एका वाढदिवसाला राईट. मित्रमंडळीला वाटायला. वाटायला. हम्म. मग त्याच्यावर छान डिझाईन करायची, ती करून द्यायची. आता मी तुला गंमत सांगतो की आम्ही मधल्या काळात कायला की रंगपंचमी त्याची होळीला एका गुलालानी असं भरून सगळ्या कॉर्पोरेटला गिफ्ट दिल्या होत्या त्या. बर. म्हणजे कसं माहिती आहे की होली है असंच. अच्छा. मग 2 रंग आले की समोरच्या माणसाला असं वाटतं म्हणा रे, की ह्या मी रंगात माझ्या काय? भावना मी तुझ्यापर्यंत पोचवलेल्या आहेत, तुला हे खेळ केलंच पाहिजे. कधीतरी कवितांचं पुस्तक असतं, त्यामुळे 4 कवितानंतर एक कॅलियापीतली कविता असते. नेमप्लेट्स आल्या आहेत. आता मधल्या काळात मी साड्या केल्या डिझाईन. आता या गणपतीला मी एका मतिमंद मुलांच्या शाळेकरता मदतीसाठी गणपतीच्या मागे बॅकड्रॉप लावतो ना, हो. तर ते चांगले बॅकड्रॉप केलेत कॅलियापीतले, माझ्या काही अच्छा. कामातले सिलेक्टेड करून. बर. आणि मग ती मुलं स्टिचिंग करणार आहेत ते. अच्छा. मग त्यातून ते येणारे पैसे सगळे त्या मुलांना जाणार आहेत. जाणार. हे आपल्याला काही करता येतं. आणि सगळ्यात शेवटी काय की तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी कागद, पेन, वाचन याच्या पलीकडे काहीच. काहीच नाही आहे. तुम्ही केवळ कागद पेन इथपर्यंत तुमचं आयुष्य सीमितच नाही ठेवलेलं ते आहे. माझं धर्म. ते टी शर्ट आहेत, मग हो. त्याच्यानंतर छत्रे आहेत, छत्रे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही मध्ये झाडूनी सुद्धा हे झाडूनी, करत. हो. तर तुम्ही असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरायचे किंवा ह्या गोष्टी ह्या वेगळ्या वेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा विचार कसा केला? झाडू हे काही इन्स्ट्रुमेंट नाहीये सर. झाडू काही इन्स्ट्रुमेंट कसलं नसतं काहीच. आता शिवमणी बरोबर. पूर्वी ड्रम असत ना, तो माणूस Exactly. टाकली पण वाजवून स्वर काढतो, ड्रम पण वाजवतो, डब्बा वाजवतो, सगळं करतो. तेव्हा आपण म्हणतो अरे बापरे, संगीत कुठेही आहे. झाडू आता मी नागपूरमध्ये एक प्रकार केला होता. मॉप आपण असतो ना, तो मॉप घेतला आणि त्याला रंगात बुडवला आणि त्यातून काम करायला सुरुवात केली. तेव्हा लोकांची अच्छा. वेळी झाली, अरे लादी पोसायचं काम तू असं कसं करतोस? तर बोललो ह्याच्यातून जे काय मिळतंय ना ते कशातही मिळणार नाही, ते बरोबर. कॉम्प्युटरवर मिळत नाही तुला. म्हणजे मी तर असं म्हणेन की शिवमणी हे तालवाद्यातनं नाद तयार करता, तुम्ही अक्षराच्या कुंचल्यातनं आणि पेपरवरती नाद आणि करता. तीच असं तीच गंमत आहे ती. रोज बरोबर. तुला रोज नवीन टूलचा वापर करून त्याच्यातनं नवीन आकार शोध करणं. कारण कसं असतं, टूल बदललंस की थिंकिंग बदललं. थिंकिंग बदलतं, पेपर बदलतो, कॅनव्हास बदलतो, आकार बदलतात आणि मग भावनाही बदलतात. हम्म. त्यामुळे कुठल्या गोष्टीला कुठलं टूल वापरायचं. तुला गंमत सांगतो की तुला झाडूवर ना जहांगीरला एक्झिबिशन होतं, त्याला मी एक मोठा पेपर लावला आणि पाण्यात भिजवला पेपर. तो एक माणूस आमच्या बरोबरचा तो बघत होता, राजू धंदे म्हणून होता, आमचा मित्र, शेजारीच होता. तर काय करतो रे, बोललो काय नाही मजा करतोय जरा. थोड्या वेळाने मी सगळी इंक पेपरवर टाकली. अच्छा. हां. आणि मग मला असं वाटायला लागली की याला कुठेतरी टेक्स्चर असायला पाहिजे. मग मी झाडू घेतली, झाडू अशी साप 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 मारत सुटली अशी. अच्छा. आणि झाडूचे ते लाईन्स येतात ना, त्या लाईनचं एक पूर्ण टेक्स्चर झालं ओ. आणि सुंदर दिसायला लागला. तो म्हणाला की राजू म्हणाला की हे काय करणार, मला विकणार. तर तू झाडी कोण तुझी विकत घेणार. त्याला माहिती नसावी की हे जे किती त्याच्यातला फॉर्म काय. जहांगीरमध्ये आल्यानंतर ती मस्त लावलेलं होतं असं, आणि त्याच्या खाली त्याची किंमत एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट होती, 25,000 रुपये होती. ओ. म्हणतो झाडू मारायचे पण पैसे घेतोस तू. ते बोललो झाडू आता मारायचे नाही, आता विकायचे पैसे बघ केवढे ते. बरोबर. तर हे सगळे कसं की तुला सतत तुम्ही प्रयोगशील राहणं फार गरजेचं असतं. बरोबर. प्रयोगशीलता ही महत्वाची आहे. प्रयोगशीलता फार महत्वाची असते. सध्याचं जग हे आपण AIचं जग म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समधनं आता जे काय सुरू झालं आहे, म्हणजे तिथे माणूस म्हणजे मानवाला मागे टाकण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असं म्हटलं तरी चालेल. पण AI मधनं निर्माण झालेली कलाकृती
आणि अच्युत पालव यांनी किंवा मानवाने तयार केलेली कलाकृती ह्याच्यामधला फरक काय? काय आहे तुला सांगतो की टेक्नॉलॉजी येणार, आपण पुढे नाही तर जाणार नाही. आज बघ ना, चंद्रावर जे काय चाललंय ते तुला विधी क्षणामध्ये तुला त्याचे फोटो तुला मिळतात. त्यामुळे बरोबर मी जाऊन तिथे फोटो काढून मग तुला पाठवेन असं नाही आहे ना ते, बरोबर की बरोबर नाही? ए आलं तर मलाही कॉम्प्युटर आला तर मला लोकांनी म्हटलं होतं की आता तुझं काय होणार, ते म्हटलं काही होणार नाही आहे. टेक्नॉलॉजी मला जुळवून घेतलं पाहिजे कुठेतरी. ए आय आलं, ए आयशी पण मला जुळवून घेतलं पाहिजे. पण ए आय आलं म्हणजे माझा विध्वंस होणार असं नाही आहे, बरोबर ना? बरोबर मी यायला सांगितलं की माझ्या आईला पत्र लिही ना, तू लिहेल का? एक्झॅक्टली नाही. तू पत्र लिहेल पण माझ्या भावना तो ट्रान्सफर नाही करू शकणार. बरोबर आहे. हा. आज तुला सांगतो की पत्र, आईचं पत्र, वडिलांचं पत्र आल्यानंतर हॉस्टेलमध्ये बघितलेली मुलं बघितली, डसाडसा रडायचे. अगदी पहिल्या प्रेमपत्रात सुद्धा भावना मांडताना सुद्धा त्या इमोशनला धरूनच प्रेम केलं जात होतं. ते यायला तुम्हाला बेसिक सगळं मिळणार, त्याच्यातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. त्यामुळे आज ही एवढ्या मोठ्या बॉलवर मला उद्या सांगितलंस की पटकन 10 मिनिटात करून देतो, मी तुला 10 मिनिटात करून देण्याची माझी ताकद आहे. बरोबर ते आहे तुला देणार नाही आहे. हम्म. किंवा मला जे मांडायचं आहे ते ते मांडणं फार गरजेचं आहे. कारण मला ही इथली सगळी स्पेस बघितल्यानंतर मला काय सुचतंय हे मला सुचलेलं म्हणजे मी पुण्यामध्ये ज्यावेळेला सुहास एकबोटे नावाचा माझा मित्र होता, त्याचा एक शोरूम झाला होता. त्याने मला सांगितलं होतं की छान काहीतरी करायचं आहे, मला तर करशील का? हो. तर तुला रफ डिझाईन दे, तुला नाही देणार नाही. आता मला स्पेस एन्जॉय करायची आहे. ती स्पेस एन्जॉय केल्यानंतर मला जे वाटेल ते मी टाकून भिंतीवर टाकणार. अच्छा. हां, तुला नाही आवडलं तर वाईट मार, आवडलं तर पैसे दे मला. पण त्याने जे बघितल्यानंतर तो म्हणाला की अरे तिथे एक मध्ये असा एक ए सी आला, त्या ए सीचं त्याच्यावर पण डिझाईन झालं. 2 मिनटं मला असं वाटलं ते त्याच्या काळात चर्र झालं असेल, पण तो म्हणाला खूप छान दिसतंय ते. हे हे ए आय नाही करू शकत आहे. बरोबर ती आणि भावना आपण नाही काय येऊ झालंय, शकत. आणि आपण काय झालंय शेवटी बघ, ह्या सगळ्या यंत्रांचा शोध माणसानेच लावला आहे. बरोबर हम्म. त्यामुळे माणूस हा पहिला आहे, यंत्र हे दुसरं आहे. बरोबर आता माणसांनी घाबरून जायची गरज नाही आहे. काही ठिकाणी होतं असं की 50 माणसांचं काम आता ऑफिसला सगळ्या ठिकाणी एखादं डॉक्युमेंटेशन पटकन एकत्र करून देणं, ह्या किंवा 100 माणसांची नावं अल्फाबेटिकली लावून दिलं, ते माणसाला वेळ लागतो. त्याच्यावर ते पटकन जातं. ते बरोबर ही कामं होणारच आहेत ती, आणि त्याच्यासाठी ते वापरावंच लागणार. कारण शेवटी जग ज्या वेगाने चाललंय आणि आपण 21व्या शतकाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामुळे ह्या गोष्टी पुढे धरून बघ ना. आज मुंबईमध्ये पूर्वी उषा किरण नावाची बिल्डिंग होती, सगळ्यात मुंबईची उंच बिल्डिंग. आज उषा किरण दिसते का तुला? लोक 100व्या मजल्यापर्यंत चालले आहेत बरोबर आहे. टेक्नॉलॉजी घेऊन, दबादब दबादब दबादब. काल 40, उद्या 50, परवा 60, 70, 80. उद्या चंद्रावर जरी माणूस राहायला गेला तरी त्याचं नवल वाटणार नाही आहे तुला. अगदी बरोबर आहे. आपण या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं बघितलं पाहिजे तसं. बरोबर. आता स्कूल ऑफ कॅलिग्राफी तुम्ही सुरू केलं आहेत, तर तुम्हाला आत्ता पद्मश्री मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही या कॅलिग्राफीच्या कोर्सची सुरुवात केली तेव्हा तुम्हाला सरकारकडनं काय अपेक्षा आहेत की या कॅलिग्राफीसाठी सरकारने काय द्यावं? काय आहे की मुलांचं हस्ताक्षर वाईट आहे म्हणून आपण सगळ्यांना हिणवू नये, बरोबर? लहान मुलांमध्ये आता ॲप दिला जातो, लॅपटॉप दिला जातो, मोबाईल दिला जातो, हे सगळं आलं आहे सगळं. परत आपण मुलंही पुढेही गेली पाहिजेत असंही म्हणतोय. मुलांनी टेक्नॉलॉजी पण शिकली पाहिजे आणि मुलांनी वाचायला लिहायला पण शिकलं पाहिजे. कारण ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एका ठिकाणी संगणकाच्या माध्यमातून आपण विकास बघतो आणि बरोबर दुसरीकडनं आपण ह्या गोष्टीतनं म्हणजे लिहिण्यातनं, वाचण्यातनं, आईवडिलांशी संवादातनं, मित्रमंडळाशी संवादातनं आपण स्वतःला उभं राहण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं ही भावना खूप महत्त्वाची असते. त्यामुळे आज बघ ना की घरातल्या घरात माणसं जेवायला चल म्हणून व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात.
म्हणजे सरकारकडनी तुम्हाला पुढे प्रोसीड व्हावं. प्रोसिड मला ते एवढंच वाटतं की शाळेतनं कुठेतरी कॅलिग्राफी शिकवली जावी. अच्छा. चित्रकला जी आहे, जगात चित्रकलाला खूप मान आहे, आपल्याकडे नाही आहे. चित्रकला कुठेतरी सेकंडरी सब्जेक्ट धरला जातो. थर्ड मध्ये जाते, काही ठिकाणी काढूनच टाकतात ते. हम्म. पण माणसाच्या भावना व्यक्त करण्याकरता या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे. मुका माणूस चित्रात व्यक्त होतो आणि तो त्याची भावना सांगतो. आज एवढे मोठी गायतोंडेंसारखी मोठी मोठी चित्रकार ज्यांच्या चित्राची किंमत 250-200 कोटीपर्यंत गेलेली आहे, आज आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार आहे का? सांग ना. आणि बरोबर. शिवाजी महाराजांवरचं अखंड चित्रमय प्रदर्शन करून जगाला दाखवलं तर राजा कळेल आपल्याला, आपल्याला कळलं, जगालाही कळेल. तो आंबेडकरांसारखा हुशार माणूस, ही सगळी सावरकरांसारखा माणूस, हे सगळे कुठेतरी चित्रातनं, शब्दातनं, काव्यातनं, पुस्तकातनं सगळीकडनं गेले पाहिजेत असं मला वाटतं. मांडले गेले पाहिजेत ते. आणि जर मला वाटतं हे कुठेतरी व्हावं, एक भाषेचं म्युझियम प्रत्येक राज्यात व्हावं, एका देशामध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी किंवा कुठल्याही ठिकाणी एखाद्या सगळ्या भाषा बघायला मिळाल्या तर त्याचं खरं म्युझियम लागेल. जगात जे नाही ते आपल्याकडे आहे. बरोबर. इतक्या भाषा, इतक्या लिप्या कुठे आहेत मला सांग ना. बरोबर आहे. आपल्याकडे आता वापरामध्ये आहेत त्या. म्हणून आम्ही आत्ता एक अक्षर भारती नावाचं प्रदर्शन केलं, त्याचं सौंदर्य मांडलं. भारतात पहिल्यांदाच असं डॉक्युमेंटेशन घडलं आहे की 39 कॅलिग्राफर्स वेगळ्या भाषातले एकत्र येऊन त्यांनी त्याचं काम केलं. त्याचं मी काम केलं आहे, मीच केलं आहे ते सगळं. पण मीच केलं याच्याविषयी मला असा आनंद वाटला की एवढ्या समृद्धतेने नटलेला भारत मला मांडता आला. मला वाटतं हे सगळं कुठेतरी शासनाने म्हणा किंवा भारत सरकारने म्हणा, हे कुठेतरी याची स्क्रिप्ट दिसायला पाहिजे, लिप्या दिसल्या पाहिजेत. जोपर्यंत लिप्या दिसत नाहीत तोपर्यंत आजकाल आपण फ्लेक्सच वापरतो. ते फ्लेक्सवर काही केलं जातं ते तसं सौंदर्यकरण त्याचं कुठेतरी जर दिसलं तर मला असं वाटतं की म्हणून आर्ट गॅलरी असायला पाहिजेत. चित्र दिसली पाहिजेत, भाषा दिसल्या पाहिजेत, म्युझियम दिसले पाहिजेत. मुलांना शाळेत कंपल्सरी केलं पाहिजे म्युझियममध्ये जा तुम्ही. आज भाऊदाजी लाड म्हणा, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमसारखी म्युझियम खूप छान पद्धतीने मांडली गेली आहेत. परत एकदा राणीसभात खूप छान नव्याने भरून आलेला आहे. सहली तिकडे गेल्या पाहिजेत, तिकडे जास्तीत जास्त सहली. त्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे तर त्याची मुलांची जी क्षमता आहे ती वाढेल, ती असं मला, त्यांची रुचीही वाढेल, त्यातून रुची वाढेल, बौद्धिक क्षमता वाढेल. बरोबर आहे. मुलांनी आता कॅलिग्राफीकडे वळावं किंवा कॅलिग्राफी हा विषय जसं तुम्ही म्हणताय तसा पद्धतीनं तो कॅलिग्राफी एक करिअर म्हणून निवडावं, यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय पद्धतीनं मार्गदर्शन करा? मार्गदर्शन काय नाही, तुम्ही आमच्याकडे या. माझ्याचकडे असं नाही, प्रत्येक आर्ट कॉलेजमध्ये आज कॅलिग्राफी विषय आहे, तो शिकवला जाते. कॅलिग्राफीना पेंटिंगही होते, कॅलिग्राफीना ॲडव्हर्टायझिंगही होतं आहे, कॅलिग्राफीना मर्चंडायझिंग पण होतं आहे. बघ ना, जुन्या पोथ्या घ्या, त्या पोथ्याचा वापर पेंटिंगमध्ये केला जातो आहे. एखादा ड्रेस घेतलास त्या ड्रेसवर कॅलिग्राफी येते, साडी घेतली तर साडीवर कॅलिग्राफी येते. प्रचंड प्रकार आहेत. फक्त कसं आहे की टेक्नॉलॉजी आणून घाबरून न जाता त्याचा वापर आपण कसं करू शकतो हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की आपण खूप जगाला काहीतरी खूप चांगल्या पद्धतीने वेगळं काहीतरी देऊ शकू असं मला वाटतं. एक उत्तम कॅलिग्राफिस्ट होण्यासाठी बेसिक 4 कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत? सराव, नियमित सराव. नाही, कठीण नसतं. नियमित सराव सगळ्याला लागतो. सराव, चांगलं वाचणं पाहिजे, चांगलं लिहिता आलं पाहिजे. आपण जे बोलतो ना, जे शास्त्रशुद्ध म्हणजे शुद्ध बोल असं म्हणतो ना, तसं शुद्ध लिहायला पाहिजे. शुद्ध नेटके लिहावे असं रामदासांनी सांगितलेलं आहे तसं. आणि ते छान पद्धतीने प्रेझेंट करून लोकांच्या समोर आणायचं. तर मला वाटतं की तुम्हाला सगळ्या गोष्टी शक्य आहेत. डोळे उघडे ठेवा. ते तर आहे. आत्मा आणि अक्षर ह्याचं एक समीकरण म्हणजे कॅलिग्राफिस्ट अच्युत पालव. घुरांचा नाद, संगीतातले बोल आणि रंगातनं एक उमटलेला स्वर, ह्या सगळ्याचं उत्तम सादरीकरण जेव्हा कागदावर येतं आणि ते कागदावर येण्यासाठी एकच माणूस तिथे जबाबदार असतो आणि तो म्हणजे पद्मश्री अच्युत पालव. अच्युत सर, तुम्ही आज आमच्याबरोबर इथे महा MTV गप्पांमध्ये एवढा वेळ देऊन आमच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या आणि
महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्राचं नाव तुम्ही आज जगभरात केलं आहे. एक पद्मश्री मिळाल्यानंतर कॅलिग्राफी एक सुंदरपणे नटलेली भाषा आहे आणि ती लोकांसमोर आली हे दाखवून दिलं आहे. यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.